सकाळ झाली की आपल्यासारख्या लेडीजला घरातली हीच कामं असतात. सकाळी उठणं, सगळ्यांचं करायचं, झाडू पोछा तेच माझं झालेलं आहे. झाडू पोछा आणि आजच्या ह्या भागामध्ये हे छानपैकी घरातलं जे तोरण होतं ते सुद्धा धुवून घेतलं. म्हटलं चला संक्रांत येत आहे तर छानपैकी त्याला धूळ वगैरे बसली होती, स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि घरातली छोटी मोठी साफसफाई ही चालतच असते. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे छानपैकी एक शेवटी व्हिडिओच्या गोड आणि खमंग अशी रेसिपी. म्हणजे संक्रांत आली म्हणजे प्रत्येकाच्या घरात हे सगळ्या वस्तू तयार होत असतात. तर मीही तयार करून घेत आहे, तुमच्यासोबत शेअर करत आहे. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात. तेही घरातल्या कामांनी सुरुवातच होत असते, कारण सकाळी उठताच बरोबर अगदी मी किचनमध्ये येत असते. कारण यशचा टिफिन वगैरे असतो, यश स्कूलमध्ये जात असतो. त्याच्यासाठी सकाळी त्याचं उठल्यावर आधी ही तयारी होत असते. आणि त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे करून झाली, सगळे स्कूलमध्ये गेले, मग बाकीची कामं करून झालेली आहेत. तर त्याच्या पाणी येतं, कपडे वगैरे सगळं वॉश करून झालेलं आहे. आणि कपडे पाणी निघण्यासाठी बाथरूममध्येच तसे ठेवलेले आहे. मग म्हटलं चला घर वगैरे झाडून घेऊया, झाडझूड करून घेते, पोछा वगैरे मारून घेणार आहे नंतर. पण म्हटलं चला उंबरा वगैरे पुसून घेऊया. त्याला हळदीचं लेपन लावून ठेवलं म्हणजे ते सुकतं नंतर. तर सुकण्यासाठी म्हटलं ठेवून देऊया, म्हणजे त्याच्यावर आपल्याला पुढचं मग कुंकू आणि स्वास्तिक वगैरे काढायचे आहे, ते बाकी आहे. तर मग ते करता येईल. मग हळदीचं लेपन केलंच होतं, तर म्हटलं चला दरवाजावरही पुसून काढला. आणि शुक्रवार आहे, शुक्रवारचा हा व्हिडिओही तुम्हाला येतो आहे. तर दर शुक्रवारी मी हे करतच असते, हळदीचं लेपन वगैरे करते. थोडक्यात थोडं तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. आणि हळदीचं स्वास्तिक वगैरे मी इथे काढून घेतलेलं आहे, हळदीचं आणि कुंकवाचं. त्याच्यानंतर किचनमध्ये आली, तर म्हटलं चला किचनमधून जरा पुसपास वगैरे करून घेऊया. कुठे काय कॅरी बॅगा होत्या स्टँडवर होत्या, त्या सगळ्या काढल्या, शोधल्या, घड्या वगैरे करून ठेवल्या. म्हणजे इकडची वस्तू तिकडे सगळं झालेलं असतं ना. तर सकाळी बाकीची कामं झाली की हे काम आवर्जून करावं लागतं, की सगळ्या वस्तू जागीच जाईल. आणि किचनचे नॅपकिन होते ते सुद्धा इकडे तिकडे झाले होते, मग ते घड्या वगैरे करून ठेवले. छोटं मोठं खाली कॅरी बॅगा पडल्या होत्या त्या आवरून घेतल्या. आणि मार्केटला गेली होती आदल्या दिवशी. तर मी हे व्हीप करायचं म्हणजे मिक्स करण्यासाठी एक छोटं होतं माझ्याकडे, तर मोठ्या साईजचं घेऊन आलेली आहे. त्याच्यानंतर काही छोट्या मोठ्या 1-2 वस्तू आणल्या, त्या फक्त क्लिपा वगैरे घेऊन आली आहेत. हे बघा, ह्या 2 छानपैकी अशा क्लिपा घेऊन आलेली आहेत. क्लिप नेहमी केस असे वर करून बांधले ना, मोठे केस आहेत म्हणून मोठ्या साईजची आणली. एक थोडी मीडियम आहे, तर त्या तुटूनच जातात. कितीही आणल्या तरी थोड्या दिवस चालतात, मग काही जास्त टाईम टिकत नाहीत मला तर क्लिपा. तर मग आणतच राहते मी. तर अशा पद्धतीने आणलेले आहेत. तर कधीतरी असे केस वगैरे वर केले की ते लावायला बरे आहेत. एक छोटी वगैरे आहे, ती पलकने घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मार्केटला गेलो म्हणजे छोटी मोठी खरेदी होतच असते, क्लिपांची असो की काही असो. आपल्या लेडीजचं सामान दिसलं म्हणजे एखादी तरी वस्तू घ्यायचीच असते, असं असतं. तर चला ते चालूच असणार आहे. तर कामांची इथे लिस्ट तयार असते माझी, की आज काय काय कामं करून घ्यायची आहेत. पण घर वगैरे साफसफाई माझी राहिली आहे, ती करून घ्यायची बाकी आहे. म्हणजे डीप क्लिनिंग बाकी आहे. वरवर तर होतच असतं, पण ती आता मी टाईम भेटेल ना त्यानुसार काढेल. नाही तर मग टाईम नाही आहे, मग काढलं की सगळा गोंधळ होईल. तर झाडझूड वगैरे करून घेतली. मग पोछा मारायचा होता. मग म्हटलं पोछा वगैरे मारून घेऊया. पाण्यामध्ये थोडीशी हळद, मीठ आणि थोडंसं गोमूत्र टाकलं ना, तर छान घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते. आणि तुम्ही शनिवारी आठवड्यातून 2-3 वेळा तरी निदान करायलाच हवं. रोज टाकलं तर खूपच चांगलं. आणि वीकली तुम्ही 3 ते 2 टाईम जरी केलं ना तरीही चालतं. खूप छान पॉझिटिव्हिटी निर्माण होते, निगेटिव्ह दूर होते आणि घरात छान असं प्रसन्न वाटतं. त्याच्यासाठी मी टाकून घेत असते नेहमी. तुम्हाला माहीतच आहे, नेहमी माझ्या व्हिडिओमधून मी घरात काय करत असते, काय कामं चालले आहेत, हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करत असते. तुम्हीसुद्धा असं करता की मला कमेंटमध्ये सांगा. तर तुमच्याकडे अजून काही नवीन आयडिया असेल तर ते सुद्धा तुम्ही मला सजेस्ट करू शकता. तर अशा पद्धतीने सगळं पाण्यात टाकून घेतलं आणि पूर्ण घरामध्ये छानपैकी असा पोछा मारून घेतला. त्याच्यानंतर तोरण मी काल धुवून ठेवले होते, वॉश केले.
आणि ते खूप धूळ उडते ना, सध्या वातावरण असं आहे त्याच्यामुळे, आणि खूप रस्त्यांची कामं वगैरे चालले त्याच्यामुळे धूळ खूप येते. तर खूप अशी धूळ बसली होती. म्हटलं चला असं मध्ये मध्ये काही एखादे 2 कामं दिसले ना, तेवढीच कामं आपले कमी होत असतात. तर अशा पद्धतीने करून घेत असते. तर धुवून टाकलं आणि ते सुकलंय छानपैकी. लावून देत आहे मी इथे. लावलं की अगदी छान असं दिसायला लागलं ते, म्हणजे थोडंसं असं धुळीने ब्लॅक झालं होतं. म्हटलं आता खूप छान दिसायला लागलं. धुतल्यावर खूप छान दिसतं, त्याच्यातलं पूर्ण माती वगैरे निघून गेलेली आहेत. अशाबद्दल लावलं आणि हळदीचं लेपन केलं होतं. पुढे थोडीशी रांगोळी वगैरे काढून घेतलेली होती. दुसरं तोरण होतं ते काढून घेतलं आणि हे दुसरं लावलेलं आहे, जे नेहमीचं माझं डेलीचं आहे. तर आता इथे सगळं करून झालेलं आहे, सगळी कामं झाली. चला म्हटलं थोडंसं काहीतरी पदार्थ बनवूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया. तर तोच नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी सुरुवात, आणि ती झालेली आहे सकाळच्या कामांपासून. तर बाकीची सगळी कामं करून झालेली आहे, बघितल्यास तुम्ही. तर म्हटलं चला आता स्वयंपाकाच्या आधी झटपट इथे छानपैकी, आता उत्तरायण येते म्हणजे मकर संक्रांती, तर त्यानिमित्ताने छान लाडू बनवून घेणार होती. म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया. तर आता मी बनवायला सगळी तयारी करून घेतलेली आहे. तर मी कशी कोणत्या पद्धतीने छानपैकी असे तिळाचे लाडू बनवते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत. बघा इथे सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे आणि इथे तीळ घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता छोटी पातेली आहे, तुम्ही वाटीच्या प्रमाणाने सुद्धा घेऊ शकता. तर एक छोटी पातेली भरून आपण जवळजवळ हे ग्राममधील 500 ग्राम तीळ म्हणजे अर्धा किलो जसे असेल, कारण हे अर्धा किलोची पातेली, याच्यामध्ये दुधाचं पॅकेट वगैरे बरोबर होऊन जातं. तर हे अर्धा किलोची प्रमाण आहे, म्हणजे एक पातेली मी छोटी तीळ घेतलेली आहे. त्याच्यानंतर गूळ घेऊन घेतलेला आहे आणि तो कट करून घेतलेला आहे. बघताय तुम्ही, तर तुम्ही किसूनही घेऊ शकता. मी कट करून घेतलेला आहे. सेम प्रपोर्शनमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. तर एक पातेली तीळ घेतलेले आहे, तर एक पातेली मी ते छोटं, तर इथे भांडं भरून गूळ घेतलेला आहे. हा सुद्धा अर्धा किलोच्या प्रमाणात आहे. आणि कारण एक वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहे, तर ही वाटी भरून शेंगदाणे घेतले. तर हे प्रमाणाला हे गूळ अगदी परफेक्ट आहे. तर प्रमाण आपलं कंप्लीट असलं ना, तर छानपैकी असे लाडू तयार होतात. अगदी कडक न होता छान मऊसूत असे लाडू मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्याच्यानंतर इथे एलची पावडर घेतलेली आहे. हे टाकल्याने सुगंध अगदी मस्त येतो आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतं. अगदी वेगळीच चव येते. अशा पद्धतीने घेतलं प्रमाण. आणि इथे कढई घेऊन घेतलेली आहे गॅसवर. तर आता गॅस पेटवून घ्यायचा आहे. गॅस पेटवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे कढई ठेवून घेतलेली आहे. ती गरम झाली की याच्यामध्ये शेंगदाणे टाकून मी छानपैकी असं भाजून घेणार आहे. शेंगदाणे आपल्याला अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. याच्यात मी इथे शेंगदाणे टाकून घेणार आहे. शेंगदाणे छान निवडून घ्यायचे आहेत. आणि आता शेंगदाणे आपल्याला अगदी छान मंद याच्यावर आपल्याला छान, हे अगदी गरम झालं ना, तर गॅस अगदी स्लो करायचा आहे आणि त्याच्यावर छानपैकी हे इथे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे. अगदी स्लो फ्लेमवर मी इथे शेंगदाणे छानपैकी भाजून घेते. जास्त कुठेही जाळायचे नाही आणि एकदम कमी पण नाही भाजायचे. अगदी मस्त असे मंद याच्यावर भाजले ना, छान असे खरपूस भाजले जातात हे शेंगदाणे. हे बघा इथे शेंगदाणे छानपैकी असे खरपूस असे भाजून झालेले आहेत. तर आता हे ताटात काढून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झालेले आहेत, ते थंड होतात तोपर्यंत इथे तीळ घेतलेली आहे ना, ते आपलं कढई गरम आहे, तर आपण याच्यात तीळ सुद्धा भाजून घेऊया. तर कढईत तीळ टाकून घ्यायचे आहे. छान निवडून वगैरे घेतली होती मीने.
तुम्हाला धुवायची असेल तर तुम्ही धुवू शकता, पण तीळ अगदी छान होते. पॅकेटमधलीच आहे पण देसी तीळ आहे. तुम्ही याच्या जागी काळी तीळ घेऊ शकता. जी व्हाईट तीळ येते ना पॉलिश केलेली, ती सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. आता तीळ सुद्धा छान अशी खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे. पूर्ण तिचा असा आवाज येतो ना, तड तड तड, छानपैकी अशी भाजली जाईल ती, तोपर्यंत छान भाजून घ्यायची आहे. तर हे बघा छान आवाज यायला लागलेला आहे. तर अशा पद्धतीने इथे ते छान भाजून झालेली आहे आपली. गॅस मी बंद केला आहे आणि कढई छान गरम आहे ना, तोपर्यंत थोडा वेळ परतून घ्यायचं. तीळ भाजून झाली आहे तर तीळ काढून घ्यायची आहे ताटात. ताटात तीळ थंड होते तोपर्यंत इथे शेंगदाण्याची साल वगैरे मी इथे काढून घेते. शेंगदाण्याची सालही छान काढून झालेली आहे. तर आता इथे मिक्सरचं भांडं घेतलंय. तर आता मी हे अगदी म्हणजे शेंगदाण्याचे आपल्याला एकदम बारीक न करता फक्त जाड जस्ट प्लस मोडवर आपल्याला फक्त अगदी थोडंसं भूर करायचं आहे आणि लगेच काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी मिक्सरच्या भांड्यात टाकून आणि छानपैकी इथे आता करून घेणार आहे. बारीक न करता अगदी जाडसर आपण इथे ठेवून घेणार आहोत. तर इथे बघू शकताय तुम्ही, तीळ इथे मी मिक्सरमध्ये छानपैकी वाटून घेतली आहे, म्हणजे जाडसरच ठेवलेली आहे. जास्त बारीक न करता थोडीशी भरडच ठेवायची आहे. आणि इथे थोडेसे अख्खे तीळ काढून ठेवले होते एक मूठभर. तर ते लाडूंमध्ये खूप छान लागतात असे अख्खे तीळ. तर ते काढून ठेवले. त्याच्यानंतर एका वाटीमध्ये इथे शेंगदाणे बघा अगदी जाडसरच ठेवलेले आहे. थोडेसे त्याचे असे तुकडे व्हायला पाहिजे, म्हणजे एका शेंगदाण्याचे तुम्ही 4 तुकडे जरी केले ना किंवा 3 तुकडे असं अगदी म्हणजे एकच असं फिरवायचं. ते काढून घेतलं. तूप लागणार आहे थोडंसं, एलची पावडर आणि इथे गूळ घेतलेला आहे. तर हे बघा ताटात काढून घ्यायचं आहे. ताटात काढून घ्यायचं आणि थोडंसं पसरवून घेऊया. थोडं थंड झालं की मग याचे छानपैकी लाडू वळून घ्यायचे. हे बघा हाताला जस्ट थोडंसं इथे तूप लावून घेतलंय आणि गरम आहेत तोपर्यंतच, अगदी जास्त थंड पण नाही करायचं. थोडंसं गरम असतं ना तोपर्यंतच लाडू याचे वळून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने. जास्त मोठे पण नाही करायचे, छोटे छोटे छान असतात. कारण जास्त क्वांटिटीमध्ये खाल्ला गेला ना तो सुद्धा गरम वगैरे पडतो. तर त्याच्यासाठी जास्त मोठी साईज न करता अगदी मीडियम साईजचे लाडू इथे वळून घ्यायचे आहेत. थोडंसं गरम असलं ना तर छानपैकी लाडू इथे वळले जातात. हे बघा छानपैकी असे आपले लाडू तयार झालेले आहेत. खूप छान टेस्टी लागतात आणि कुठेही कडक न होता अगदी सॉफ्ट राहतात हे लाडू. तुम्ही बघू शकताय आणि खूप सारे लाडू बनून तयार होतात इतक्या क्वांटिटीमध्ये. हे बघा अगदी सॉफ्ट आहेत, कोणीही खाऊ शकतं असे.
छान लाडू तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा. आणि शेंगदाणे बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत. अशा पद्धतीने शेंगदाणे जर टाकले ना अगदी जाडसर आणि ते दाताखाली आल्यावर सुद्धा अगदी छान लागतं असे. तर बघितलंच तुम्ही अगदी छान असे लाडू तयार होतात. मऊसूद होता अगदी आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात. जे शेंगदाणे टाकले त्याचा अगदी क्रंच छानपैकी असा दाताखाली येतो आणि खूप छान असे टेस्टी लागतात, खमंग लागतात आणि खूप क्वांटिटीमध्ये लाडू तयार होतात. जास्त मोठ्या साईजचे न बनवता मीडियम साईजचे बनवायचे म्हणजे खाण्यासाठी इझी असतात. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुमच्या किचनमध्ये आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इंस्टाग्रामची लिंकसुद्धा देत आहे. ते इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आणि फेसबुकवर फॉलो करू शकता. तर अशीच छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची छान छान नवीन नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत राहील. तर सगळ्यांना संक्रांतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ बघून नक्कीच कमेंट करा.